मनरेगा योजनेचं नाव बदलून ते विकसित भारतजी रामजी योजना असं करण्यात आलं। आता याच योजनेचे नियम धाब्यावर बसून बीडच्या आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यात गाव तलाव आणि पाझर तलाव दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचे नियमबाह्य कामे मंजुरी करण्यात आली असून यात साधारण तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आष्टीतील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केलाय। शासकीय निधीची लूट करणे हाच या सर्व प्रकरणामागील मुख्य उद्देश असून यात मोठा प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचा सहभाग आहे। या संपूर्ण 300 कोटींच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नियमाबाह्य मंजुरी केलेली 1121 कामे त्वरित रद्द करावी, नाहीतर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, कोर्टात याचिकाही दाखल केली जाईल असा इशारा सुद्धा राम खाडे यांनी दिलाय। या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत बुधवारी 19 ऑगस्टला राम खाडे यांनी बीड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली आणि बीडसह राज्यभरात खळबळ उडवून दिली। या प्रकरणाच्या संदर्भात त्यांनी स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या एका गुप्त बैठकीचा उल्लेख करत आमदार सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका येथील माध्यमांसमोर मांडली। विशेष म्हणजे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोजगार हमी योजना मंत्र्यांतर्गत पोहोचलं। पण राम खाडे नेमकं काय म्हणाले, त्यांनी केलेले सगळे आरोप काय आहे, आमदार सुरेश यांची ती गुप्त बैठक आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय पत्र लिहिले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे-दणका। बुधवारच्या पत्रकार परिषदेत राम खाडे यांनी महत्त्वाची कागदपत्र पुरावे म्हणून दाखवत आष्टी मतदारसंघातील प्रशासकीय कारभारावर जोरदार प्रहार केले। मतदारसंघातील गाव तलाव आणि पाझर तलाव दुरुस्तीची कामं जी रामजी योजनेच्या निकषात बसत नव्हती, तरीही स्थानिक लोकप्रतिनिधींची आष्टी पंचायत समिती येथे घाईघाईने तातडीची बैठक बोलावून सर्व प्रस्ताव मागील तारखा दाखवून मंजूर करून घेतल्याचं राम खाडे म्हणाले। त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की या घोटाळ्याच्या संदर्भात आपण 21 जुलै 2024 या दिवशी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि शासनाकडे तक्रार केली। त्यानंतर रोजगार हमी योजनेचे सह आयुक्त यांनी 28 जुलैला बीड येथे विशेष बैठक आयोजित केली होती, पण ती बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली। या दरम्यानच्या काळात आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यांमधील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीची कागदपत्र जोडण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने वेळ मारून नेली। अस्तित्वात नसलेल्या तलावांच्या दुरुस्तीचं काम दाखवून व एकाच प्रकारचे अंदाजपत्रक वापरून शासकीय निधीची उघड लूट सुरू केली। मजुरांची मागणी नसताना एकाच दिवशी 1121 कामांना प्रशासकीय आदेश निर्गमित करून वर्क कोड देण्यात आले। ही सर्व कामे पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्तीची आहे। विशेष म्हणजे यातील काही कामांचे प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीच मास्टर काढणे, बिल काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्या कामाचे जिओ टॅगिंग, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप न करता तांत्रिक मान्यता याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे। मनरेगा किंवा जी रामजी योजनेचा मूळ उद्देश ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना, मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यातून सार्वजनिक विकास करणे हा आहे। पण या मूळ उद्देशाला फाटा देऊन केंद्र सरकारचा निधी उपलब्ध असल्याने सर्व कामे कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्याचं कट कारस्थान इथले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी संघमताने करत आहे आणि या मागचा मेन मास्टर माइंड कोण आहे हे सर्वांना माहीतच आहे। विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील इतर कोणत्याही मतदारसंघात किंवा तालुक्यात अशा कामांना मान्यता दिलेली नाहीये, पण आष्टी मतदारसंघात सर्व कामे जेसीबीच्या माध्यमातून पूर्ण करून मजुरांच्या नावावर बिले काढण्यात येणार होते। यासाठी कुशल व अकुशल यांच्या नियमात हेराफेरी करण्यात आलेली आहे। 1121 कामांसाठी वापरण्यात आलेल्या या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार केला जाणार आहे। साधारण 300 कोटींचा घोटाळा होऊ शकतो। त्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर असून विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यासाठी रोजगार हमी योजनेचे उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त होऊन त्या समितीने 18 ऑगस्टला आष्टी, पाटोदा, शिरूर येथे जाऊन चौकशी सुद्धा केली आहे। त्यामुळे या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक गैरप्रकार उघडीस येणार आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बोगस प्रकरण उघडीस आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी 6 ऑगस्टच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 1121 कामे रद्द करण्याची मागणी केली। त्या पत्रात त्यांनी स्वतः मान्य केले की आवश्यकता नसताना तलाव दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली, काही तलाव अस्तित्वात नाहीये आणि एकाच रकमेचे अंदाजपत्रक वापरून गैरव्यवहार केले जात आहे असं स्वतः
आमदार धस म्हणताय, पण त्यानंतरचा घटनाक्रम देखील अतिशय संस्थापक असल्याचं राम खाडे यांनी सांगितलंय. कारण एकीकडे सुरेश धस यांनी संबंधित कामे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि दुसरीकडे स्वतंत्र दिनी 15 ऑगस्टच्या दिवशी स्वतःच्या जामगाव मधील निवासस्थानी अधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. अशा प्रकारचा दुटप्पी कारभार आमदार महोदयांकडून सुरू आहे. या बैठकीला रोजगार हमी योजना विभागाचे बीडचे उपजिल्हाधिकारी, पाटोद्याचे विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि रोजगार हमी योजनेचे कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत जामगावतील 2 पाझर तलावांची कामे दाखवून तेच मॉडेल इतर ठिकाणी राबवण्याच्या सूचना सुरेश धस यांनी दिल्या. पण जर कामेच रद्द करायची आहे तर सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांना घरी बोलवून बैठक घेण्यामागचा हेतू काय, असा थेट सवाल राम खाडे यांनी उपस्थित केलाय. एकंदरीत बुधवारी राम खाडे यांनी घेतलेली पत्रकार परिषद अतिशय वादळी ठरली. त्यांनी आमदार सुरेश धस यांना या कथित घोटाळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा धारेवर धरले. त्यामुळे दोघांमधील राजकीय संघर्ष यापुढे आणखी गडद होण्याची शक्यता आहे. बाकी या संपूर्ण 300 कोटींच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नियमाबाह्य मंजूर केलेली 1121 कामे त्वरित रद्द करावी, नाहीतर तीव्र आंदोलन उभं केलं जाईल. तसेच कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली जाईल, असा जो इशारा राम खाडे यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतं, या प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल काय येतो आणि संबंधितांवर कारवाई होईल का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. बाकी या प्रकरणावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.